हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. तर चॅनलवरती जर नवीन कोणी असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर हा रविवारचा कालचा व्हिडिओ आहे. तर काल मला 100 चपाती बनवून द्यायच्या होत्या. ऑर्डर होते तशी. रविवारचं कसं काहीतरी कार्यक्रम असतात, मग अशी चपातीची 100-150 अशी ऑर्डर घेतात. चपाती बनवून झाले होते. अगोदर बटर पेपर आणि खाली न्यूजपेपर ठेवते आणि त्याच्यामध्ये असं तर इथं शेजारीच होतं, त्यामुळं जास्त काही पॅक करायची गरज नव्हती. नाहीतर डब्यामध्ये मग तसं दिलं तरी चालतं. मग मी असंच दिलं होतं. बटर पेपर आणि न्यूजपेपरमध्ये गरम असतं, त्यामुळं न्यूजपेपरवर ठेवत नाही. अगोदर बटर पेपरमध्ये पॅक करते आणि नंतर न्यूजपेपरमध्ये. तर 100 चपात्या एकटीनंच 3 तास तरी गेले असतील मला. एवढ्या वेळात करून झाल्या. अगोदर कणिक मळून घेतली. कणिक थोडे 1 तास तरी भिजवून घेते, म्हणजे मग चपाती जरा सॉफ्ट होतात. आणि कणिक मळताना थोडंसं तेल आणि मीठ घालायचं. मीठ कसं थोडंसं कमी घालते, कारण इकडच्या भाज्यांना थोडंसं जास्त मीठ असतं. मग आपल्या चपातीला बरोबर मीठ घातलं की मग खारटच लागतं. त्यामुळे बाहेर द्यायचे असते त्यावेळी थोडंसं कमी प्रमाणात घालते. आणि असं 3 उंड लाटं म्हणजे मळून घेतलं होतं. तेवढ्या ह्याच्यात म्हणजे एक माप आहे प्लेटचं. एक प्लेट पीठ घेतलं की ना एक 15 चपाती त्याच्यामध्ये होतात. असं मी 3 हे मळून घेतलं. आणि दुपारी परत आम्हाला पण दुपारच्या जेवणामध्ये मग आज चपातीच करणार होते, भात बनवणार नव्हते. तर असं एकसोबत सगळं नाही मळायलेत. जास्त गोळा असेल मोठा तर मग पीठ तेवढं मरदायला येत नाही व्यवस्थित. त्यामुळं 3 वेळा असं 3 गोळं मळून घेतलं. आणि वरचा गोळा आहे तो थोडासा पातळ मळते, म्हणजे लगेच परत लाटाय. आणि बाकी आहे तो थोडं जास्त घट्ट ठेवते, कारण जास्त वेळ ठेवले की कणिक हे होते. 1 तासभर असंच झाकून ठेवलं आणि नंतर मग कराय घेतलं. तेल लावून वरून अजून परत छान अशी मर्दून घेतली. इकडच्या लोकांना ना आपल्यासारखी अशी चपाती बनवता येत नाही. बनवतात काहीजण, पण तशी टेस्ट येत नाही. ते आटा आणून आट्याची करतात. गव्हाच्या चपातीला कसं टेस्ट येते तसं आट्याला टेस्ट येत नाही. मग नंतर मग तेल लावून असं गोळ एकसोबत, आता 100 असतील तर एकसोबत सगळे करून घेते. आणि 100च्या वरती असतील तर मग असं 2 वेळा अर्धा करते. असं एक छोटा उंडा काढून त्यातनं घेते. आणि आता जास्त गोल गोळा आपण रोजच्या चपातीला करतो तसा गोल गोल करत बसत नाही. जास्त असं तोडून त्याच्या एका साईजनं असं ठेवते. आणि 5-5चं असं सेट करते, म्हणजे मग मोजायला पण सोपं जातं. सगळं गोळ असं आता बनवून घेतलं होतं, ताटामध्ये ठेवून देते. आणि नंतर मग तेल लावून असं आतून बसूनच ते करून घेते आणि उभा राहून परत लाटून भाजून घेते. खाली बसून मग एवढं पटकन लाटायला उरकत नाही, त्यामुळं मग ते तसं करते. पण एकसोबत सगळं असं तेल लावून ठेवलं की, तेल लावून असं ठेवलं ना, नंतर थोडीशी कणिक पातळ होते अशा घड्या केले की. त्यामुळं मग ती थोडी कणिक घट्ट ठेवते. आणि बराच वेळ म्हणजे 2 तास तरी ते चालूच राहतात करायच्या, त्यामुळे मग नंतर पातळ होते. अशा प्रकारे बघा सगळ्या चपातींना आतनं तेल लावून घडी करून घेतली आणि ताटामध्ये असं ठेवून दिलं. आता परातीमध्ये थोड्या घेते आणि बाकी मग त्या अशाच झाकून बाजूला ठेवून देते, म्हणजे मग ते हे होत नाहीत, सुकून जात नाहीत. व्यवस्थित कणिक अशी फ्रेश राहते झाकून ठेवलं की. आणि नंतर मग उभा राहून मग लाटायला सुरुवात करते. नंतर मग लाटून भाजून पटकन होतं. आणि लाटून पण काय करते, अगोदर थोड्याशा लाटून साईडला असं किचन ओट्यावर पेपर हातरून घेते, लाटून त्याच्यावर टाकते. कारण ह्या थोड्या पातळ असतात त्यामुळं पटकन भाजतात, मग लाटायला तेवढ्या स्पीडनं उरकत नाही. जर एकटीनंच लाटून भाजून करायचे असेल तर मग थोड्याशा अशा साईडला ठेवते लाटून. आणि परत भाजत पण लाटायला चालू असतात. आणि तेल लावून दोन्ही बाजूने अशा भाजून घेते व्यवस्थित अशा. भाजायला जर कोण असेल तर मग आणखी पटकन होतं, पण एकटीला म्हणलं की मग थोडासा वेळ जास्ती जातो. त्यामुळं मग हे असं करते, अगोदर थोड्याशा लाटून ठेवते
आणि नंतर मग गॅस चालू करते, म्हणजे मग तवा रिकामा राहत नाही. आणि परत भाजत बाकी पण मग लाटायच्या. 2 चपाती भाजीपर्यंत 1 चपाती लाटून होते. आणि मोठ्या गॅसवरच असं भाजून घेते, म्हणजे मग मऊ राहतात. आणि पातळ असल्यामुळं त्या पटकन भाजल्या जातात. जाड असतील मोठ्या तर कसं भाजायला वेळ जातो, पण पातळ चपाती मग पटकन भाजली जाते. लाटताना पण कसं होतं, लहान असते थोड्या साईजनं आणि पातळ असते, त्यामुळे लाटायला पण मग स्पीडनं उरकत नाही, चिकटतं पण जास्त. त्यामुळे पीठ पण थोडंसं जास्त लावावं लागतं. आणि पातळ असले की कसं लाटायला थोडासा वेळ जातोच. आणि खाली पण मग असा न्यूजपेपर टाकून देते, म्हणजे पीठ जे काही उडेल ते परत न्यूजपेपर गोळा करून बाहेर टाकला तरी चालून जातो. नाहीतरी सगळ्या किचन ओट्यावरनं पीठच होऊन जातं. जास्त असतील तर, थोडे असतील तर एवढंही होत नाही, पण जास्ती चपातीला मग खूपच पसारा होतो. तर अशा प्रकारे सगळ्या चपाती मी करून दिल्या. आता हे सकाळी आज रविवार होता म्हटल्यानंतर मुलं काही उठली नव्हते. मग माझे सकाळच्या कामावरून झाल्यानंतर काय केलं, काल मी किचनमधली भांडी बरीच घासून घेतली होती, किचन कपाट वगैरे क्लीन करून घेतली. थोडीफार लावायची राहिली होती, कारण वाळत नाहीत, पटकन ओलीच राहतात. मग ग्लास कप काचच ते फक्त घासायचं राहिलेलं, ते सकाळी मी घासून घेतलं. आणि सगळी भांडी मग लावून घेतली. चटणीची भरणी पण संपलेली, चटणी म्हणल्यानंतर घासून ठेवली. किचन ओटा मग राहिलेला क्लीन करून घेतला. आता कसं गणपती यायचं म्हटल्यानंतर साफसफाई करून घेत चालली होते. आणि हे कसं असं ओपन किचन असेल की ना, लवकर भांडी म्हणजे धुळा बसतो, पुडी होते त्याच्यावरती, त्यामुळे हे असं वरचेवर करत राहावंच लागतं. आता हे 2-3 दिवसापूर्वी मी म्हणजे भांडी घासलेली होती, तरी पण थोडंसं धुळा दिसला म्हणल्यानंतर परत मी वरून कापड फिरून घेतलं. जस्ट थोडंसं फिरून घेतलं तरी ते क्लीन होऊन जातात. आणि नंतर मग काल रात्री कपड्याच्या घड्या घालायचे राहिल्या किचन आवरण्याच्या ह्याच्यात, काल राहून गेली थोडीशी होती. मग ते पण कपड्याच्या घड्या वगैरे घालून घेतल्या, कारण मुलांना अजून 9:30 वाजले तर उठलेच नव्हते. मग म्हटलं तोपर्यंत आपली कामं बाकीची आवरून घ्यावी. अजून नाश्ता करायचा होता. काल मी एक ब्लाऊज शिवलेला होता, त्याचं फिटिंग करायचं राहिलं होतं फक्त. हातशिलाई करून घेतली होती, मग साधाच होता हा, ते करून घेतलं. तोपर्यंत शेजारच्या एक आजी आल्या होत्या, बाहेर चालल्या होत्या. ब्लाऊज हातामध्ये लूज होता, थोडासा टाईट करून पाहिजे होता, तो पण त्यांचा फिटिंग करून दिला. आणि नंतर ह्या मॅक्शा होत्या जे माझ्या फ्रेंडनी घेतलेल्या त्या दिवशी, ते थोड्याशा खालून हाईट कमी करायची होती. आणि ही कॉटनच्या ह्याला थोडंसं आतून स्टिच घालायची होती. बाकी आहेत त्या रेव्यांच्याला त्याला इंटरलॉक आहे, त्याला पण आहे साईडनं, तरी पण जस्ट एक स्टिच घालून घेतली. आता ही 5 मॅक्शा होत्या. ही पण खूप छान दिसते, याची गळ्याचा शेप खूप छान आहे, आणि तिथं वर्क आहे त्यामुळं छान दिसते. असं कॉटनमध्येच आहे. आणि बाकी आहेत त्या मग रेयनमध्ये होत्या, त्या पण मग हे करून घेतल्या. खालून थोड्याशा फोल्ड करायच्या होत्या, त्या केल्या. नंतर मग मुलं उठल्यानंतर नाश्ता बनवून घेतला. अगोदर मी ही सुकी चटणी बनवून घेतलेली होती, आणि नंतर मग डोशा फक्त भाजायच्या होत्या. डोशा कसं गरमच खायला बरं वाटतं म्हटल्यानंतर मग डोशा पण बनवून दिल्या. आणि अशा डोश्यासोबत सुकी चटणी पण छान लागते म्हटल्यानंतर मग तेच बनवली होती आज. आणि आम्ही तिघंच होतो म्हटल्यानंतर असं केलेला होता नाश्ता. मग नाश्ता वगैरे आवरून घेतला. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा.